छत्रपती संभाजीनगर मधले हे दृश्य पाहतोय। आरपीआयचे कार्यकर्ते या ठिकाणी आता भाजपच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत। उमेदवारी अनेकांना नाकारण्यात आली, अनेकांना तिकीट न देण्यात आल्यामुळे हे कार्यकर्ते आता संतप्त झालेले आहेत। स्वतः आठवलेंनी सुद्धा या संदर्भात नाराजी बोलून माझे मोठे बंधू जयकिशन आपलं राकेश भाऊ पंडित यांचे जे तर तिकीट काढलेले आहे। तुम्हाला होते भाजप काय म्हटले? किती जागा तुम्हाला? आपण बघतोय भाजप कार्यालयात हा प्रचंड राडा या ठिकाणी पाहायला मिळतो। हे सगळे आरपीआयचे कार्यकर्ते आहेत। एका कार्यकर्त्यांचे अक्षरशः अंगावर जे आहे ते ज्वलनशील पदार्थ टाकून घेतल्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हे कार्यकर्ते भाजपाने तुम्हाला काय धक्का दिला आरोप करताय? आमचा आरोप एवढाच आहे की भाजपानं नेहमी एससी कार्यकर्त्यांना आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावललेला आहे। आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि विशेष करून अतुल सावे यांनी डावललेला आहे। महानगरपालिका निवडणुकीत भाजप तुम्हाला किती जागा जाहीर होत? महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला जवळपास आम्ही 16 उमेदवाराची यादी दिली होती। त्यापैकी अतुल सावे भागवत कराड साहेब यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला 6 जागा देणार आहेत, परंतु त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला टोलवून ठेवलं। आम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे तिकीट दिलेले नाही। आमचे 16 उमेदवार वेटिंग मध्ये होते, यांनी आमच्यासोबत धोका केला। त्यामुळे या ठिकाणी बीजेपी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। महायुती सरकारने 2012 पासून आम्हाला त्यांनी फक्त टोलवटोली केलेली आहे। दलित मला सांगा आता आरपीआयची भूमिका काय असणार आहे? आता ह्या वेळेस आम्ही महानगरपालिकेवर पूर्ण बहिष्कार घालणार आहे। आम्ही महायुतीचं काम करणार नाही त्यांना मतदान करणार आहे। या वेळेस आम्ही त्यांना आमचा रिपाईचा दणका दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्यांना आमच्या दलित वस्तीमध्ये प्रचार सुद्धा करू देणार नाही। ही आमची रिपाईची भूमिका आहे। उमेदवार आहेत का? उमेदवार आम्ही दिलेले आहे। सध्या आमचे 10 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, परंतु आम्ही उमेदवार जरी दिलेत पण यांनी आम्हाला धोका दिलेला आहे। आम्ही हिंदू बहुल वार्डातले आम्ही उमेदवार आहोत। जो म्हणजे भाजप उमेदवाराला प्रचार करू देणार म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? आम्ही भाजपाचे कोणतेही उमेदवार किंवा कोणतेही नेता त्या ठिकाणी आमच्या दलित वस्तीत आला तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत की विधानसभा लोकसभेमध्ये तुम्ही आमचे मतदान घेतात, आम्हाला प्रचार करायला लावतात, तुमचे उमेदवार तुम्ही निवडून आणतात, सत्तेमध्ये तुमच्या आणि भाजपाच्या एखादी बैठक झाली का? आमचे आणि अतुल सावे साहेबांची कराड साहेबांची आमच्या 6 बैठका झाल्या। 6 बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 5 ते 7 जागा सोडणार आहोत, पण तो शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला 6 जागेवर समाधानी होते पण मिळाले नाही। आम्ही 6 जागेवर आम्ही 5 जागेवर सुद्धा समाधानी झालो असतो। त्या निवडून येणाऱ्या सीटा होत्या आमच्या, पण त्याच्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला तिकीट दिलेलं नाही। त्यामुळे आमचं त्यांच्या विरोधात आता यावेळेस आम्ही ठामपणे त्यांच्या विरोधात उभं राहू। आम्ही महायुतीचं कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही। आम्ही त्यांच्या विरोधात बहिष्कार टाकलेले मतदानावर। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर येथील भाजपा कार्यालयात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः मोठा गोंधळ घातलाय। एका कार्यकर्त्यांच्या चक्क जे आहे अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जे आहे आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न